नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की बरेच वेळेला डॉक्टर किंवा आपल्या घरचे लोक एखाद्या व्यक्तीला सायकॅट्रिक ओपिनियन घ्यायचा सल्ला देत असतात. तर त्या व्यक्तीला असं वाटतं सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे मी काय वेडा आहे का, की वेडा असल्यामुळे मला सायकॅट्रिस्टकडे पाठवतात. पण मित्रांनो, सायकॅट्रिस्ट ओपिनियन केव्हा घ्यायचं असतं? जेव्हा तुमच्या भावना, त्या भावनांमध्ये मग राग, लोभ, भीती अशा बरेचसे जे इमोशन्स आहे, या इमोशन्सचा अतिरेकीपणा जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तेव्हा आपल्याला सायकॅट्रिस्ट ओपिनियन घ्यावं लागतं. उदाहरणार्थ अतिभीती, आपल्याला सायकॅट्रिस्ट ओपिनियन घेतलं तर काही वाईट नाही. अति उत्साहीपणा, इथे देखील आपल्याला सायकॅट्रिस्ट ओपिनियन घ्यावं लागतं. तर सायकॅट्रिस्ट ओपिनियन घेणं म्हणजे आपल्याला कधी कधी निव्वळ काउन्सिलिंगनेच आपण बरं वाटू शकतं. म्हणून आपण जेव्हा जेव्हा डॉक्टर सजेस्ट करतात तेव्हा तेव्हा सायकॅट्रिस्ट ओपिनियन घ्यायला काही हरकत नाही. पण सगळ्यात शेवटी एक असा पॉइंट आहे जिथे खरोखर सायकॅट्रिस्ट ओपिनियन घ्यायला पाहिजे, आणि ती म्हणजे गोष्ट आहे सुसायडल अटेम्प्ट किंवा सुसायडल थॉट्स. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सुसाईड करण्याची इच्छा होते, अशा वेळेला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि पहिले सायकॅट्रिस्ट ओपिनियन घ्यायला पाहिजे. धन्यवाद.